श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामींच्या सेवेत लीन असणे, स्वामींचं नामस्मरण करणे यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे कसे दूर होतात ते आपण या गोष्टीतून बघूया. मुंबईजवळ ठाणे येथे लक्ष्मण नावाचा एक कोळी स्वामींचा परमभक्त होता. त्याचा गलबताचा व्यापार होता. तो आपले सर्व आयुष्य समुद्रात घालवत असे. वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा. तेथे काही दिवस राहून स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची मनपूर्वक सेवा करायचा. समर्थ हे परब्रह्ममूर्त रूप आहेत हे लक्ष्मण कोळ्याला ठाऊक झाले होते. कधीकधी जहाज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत असे. अशा कठीण प्रसंगी तो स्वामींचे स्मरण करायचा. त्यावेळी स्वामी त्यांची सुटका करायचे. कधीकधी स्वामींच्या स्मरणात दंग असायचा. समुद्रावर प्रवास करताना स्वामी जहाजावर बसलेले तो पाहायचा. त्यावेळी त्याला खूप आनंद व्हायचा. स्वामी आपल्यासोबत आहेत आणि आपल्या जहाजाला काही होणार नाही अशी त्याला खात्री असायची. एके दिवशी कोळी आपले जहाज समुद्रातून घेऊन जात असताना सोसाट्याचा वारा सुटला. समुद्रात भयंकर तुफान आले. जहाजात पाणी शिरून ते बुडू लागले. ते पाहून लक्ष्मण कोळी आणि त्याचा सोबती असलेले खलाशी खूप घाबरले. लक्ष्मणाचेही धैर्य सुटले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने स्वामींचे स्मरण केले. तो आर्ततेने स्वामींचा धावा करू लागला आणि म्हणाला, हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्था, हे गुरुराया, माय बापा, ह्या त्रैलोक्यात तुझ्या वाचून कोणी सहाय्य करणारा नाही. माझ्यावर कृपा करा. तुमचे हे लेकरू मरणाच्या दरवाजापर्यंत पोहोचले आहे. हे जहाज पूर्णपणे बुडले आहे. कोळ्याचे हे आर्त स्वर स्वामींच्या कानी पडले. त्यावेळी स्वामी चोळपाच्या घरी पलंगावर बसले होते. ते एकदम खडबडून उठले आणि लगेच आपला उजवा हात खाली करून आवेशाने हूं 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 असे म्हणत वर उचलला. तोंडाने, लक्ष्मणा, काळजी करू नकोस, भोवरा खूप खोल आहे. तुझ्या नाकातोंडात पाणी गेलं आहे असे काहीतरी बोलू लागले. तेथे उपस्थितांना काही कळेना. इतक्यात स्वामींनी आपला हात वर घेतला आणि म्हणाले, लक्ष्मणा, सुटलास बाबा. त्यावेळी स्वामींच्या हातून पाणी नितळत होते. हा काय चमत्कार आहे हे चोळपाच्याही लक्षात आले नाही. त्याने पाणी चाखून पाहिले तर ते खारट लागले. चोळपाने स्वामींना विचारले तेव्हा स्वामी म्हणाले, लक्ष्मणाचे जहाज समुद्राच्या भोवरात सापडले होते. ते उचलले आणि किनाऱ्यावर आणून ठेवले. स्वामींच्या बोलण्याचा उलगडा कुणालाही होत नव्हता. पण 8 दिवसांनी लक्ष्मण कोळी आपल्या कुटुंबासोबत अक्कलकोटात स्वामींच्या दर्शनाला आला. त्यांनी त्यांच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक घातला. त्यांना नैवेद्य व दक्षिणा दिली. तेव्हा स्वामींच्या ह्या चमत्काराचा उलगडा झाला. स्वामी भक्त हो. स्वामींची नामस्मरण, स्वामींची भक्तीत लीन होणे, स्वामींचा जेवढा जप करणे, आपल्याला जमेल तेवढं करणे हे आपल्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी खूप उपयोगी पडते. जेवढा स्वामींच्यावर विश्वास ठेवून तुम्ही नामस्मरण कराल तेवढे आपल्याला आयुष्यात संकटे कधीही येणार नाहीत. स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.